ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। मोठी बातमी। अश्विनी बेंद्रे हत्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरंदकर दोषी। कोल्हापूर जिल्ह्यातील आळते तालुका हातकलंगडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बेंद्रे गोरे खून प्रकरणी पोलिसातून बडतर्फ केलेला वरिष्ठ निरीक्षक अभय कुरंदकर यांच्यावरील आरोप सिद्ध झाले आहेत। त्यांच्यासह साथीदार कुंदन भंडारी आणि महेश पाटील दोषी ठरले, तर राजेश पाटील उर्फ राजू पाटील याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली। आरोपींना 11 एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार। आरोपी नंबर 1 अभय कुरंदकर याला कलम 302 अंतर्गत खून प्रकरणी दोषी ठरवण्यात आलं। आरोपी नंबर 2 राजू पाटील याची निर्दोष मुक्तता करण्यात आली। आरोपी नंबर 3 कुंदन भंडारी आणि आरोपी नंबर 4 महेश फळणीकर या दोघांना कलम 201 अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं। गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे। अश्विनी बेंद्रे यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात अभय कुरंदकर हाच मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालं। आरोपी नंबर 2 राजू पाटील याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली। खुनाचा म्हणजे 302 चा गुन्हा कुरंदकर याने केल्याचं आजच्या निकालातून निष्पन्न झालं। महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सहभाग होता। त्यांनी पुरावे नष्ट केल्याप्रकरणी कलम 201 अंतर्गत दोषी ठरवण्यात आलं। दरम्यान मयत अश्विनी बेंद्रे यांचे पती आनंद बेंद्रे आज न्यायालयात हजर होते। या प्रकरणी 11 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता सुनावणी होणार असून यावेळी आरोपींना शिक्षा सुनावली जाणार। आणि न्यायाधीश संतापले। या निकालाकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यासह राज्यातील पोलिसांचं लक्ष लागून राहिलं होतं। सरकारच्या वतीने ॲडव्होकेट प्रदीप घरत यांनी काम केलं। पनवेलच्या सहाय्यक पोलीस उपायुक्त तथा मुख्य तपास अधिकारी संगीता शिंदे अल्फान्सो यांनी तपास करून दोषारोप पत्र दाखल केलं। तब्बल 9 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला असून अश्विनी बेंद्रे यांच्या हत्या प्रकरणात अभय कुरंदकर दोषी ठरला। नेमकं प्रकरण काय? अभय कुरंदकर याने 11 एप्रिल 2016 रोजी त्यांच्या मीरा रोड येथील फ्लॅटवर अश्विनी बेंद्रेचा अमानुष खून केला। त्यानंतर तिच्या मृतदेहाचे वूड कटरने लहान लहान तुकडे करून ते वसईच्या खाडीत फेकून दिल्याचाही त्याच्यावर आरोप होता। खुनात कुरंदकरने राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांची मदत घेतली होती। 7 डिसेंबर 2017 मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अभय कुरंदकरला या प्रकरणात अटक झाली। राजेश पाटील यास 10 डिसेंबर 2017 मध्ये जेरबंद केले। दोन्ही आरोपींच्या चौकशीनंतर पोलिसांनी कुंदन भंडारे व महेश फळणीकरला अटक केली। अश्विनी बेंद्रे गोरे या सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होत्या। हातकलंगडे तालुक्यातील आळते हे त्यांचं मूळ गाव। सामान्य घरातून वरिष्ठ पोलीस पदाधिकारी पदावर पोहोचलेल्या अश्विनी बेंद्रे गोरे यांच्या खुनाने जिल्हा हळहळला होता। खटल्याच्या निकालाकडे कोल्हापूर जिल्ह्यासह पोलीस दलाचं लक्ष लागलं होतं।